आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली, काय नेमकं महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्याबद्दल आता नगर परिषदा नगरपालिका यांची प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील आणि त्यानंतर महानगरपालिका या दरम्यान या निवडणुकांचा जो एक महत्त्वाचा घटक आहे मतदार याद्या, त्या मतदार याद्यांमध्ये ज्या काही चुका आहेत या वेळोवेळी आम्ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या दाखवण्याचं कारण एवढंच होतं की हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे इथे असलेले प्रतिनिधी आहेत राज्यातले, आणि त्यांच्याबरोबर आणि राज्य निवडणूक आयोगांच्या आयुक्तांबरोबर सर्वपक्षीय बैठक नेत्यांची आमची जी झाली होती त्यामध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्या। यांनी सुद्धा त्या प्रकारचं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं। केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ, कारण राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं बरोबर होतं की ज्या याद्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत त्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं दिलेल्या, तर त्याबद्दल आम्ही इथं झाल्यानंतर आपण पाहिला केवढा मोठा मोर्चा, ज्यामध्ये फक्त राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रतिनिधी नव्हते तर सर्वसामान्य जनतासुद्धा त्यामध्ये, मतदारसुद्धा सामील होती। याचं कारण की मतदारांनाही कळून चुकलं आहे, त्यांनाही माहीत आहे की बाबा मतदार यादींमधल्या चुका या कशा रीतीने आपला मतदानाचा हक्क हिरावून घेऊ शकतात, आणि तो मोर्चा एवढा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला। त्यानंतर पक्षाच्या आमच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः, मी बाळा नांदगावकर साहेब वगैरे, आम्ही दिल्लीला सुद्धा गेलो। दिल्लीला केंद्रीय निवडणूक आयोगाला तिथे चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर दोन असे तिघांनाही आम्ही भेटलो, त्यांनाही आम्ही निवेदन दिलं, आणि तिकडनं सुद्धा आम्ही ती अपेक्षा केली की तुम्ही या याद्या ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या याद्यांवर मतदानाची प्रक्रिया होणार आहे, निवडणूक प्रक्रिया होणार आहे, त्या याद्यांमध्येच जर चुकीचं आणि घोळ असलेलं हे समोर आणल्यानंतर तात्काळ आदेश आपल्याकडनंही जाणं फार गरजेचं आहे। त्यांचं म्हणणं की आम्ही 1 जुलै जी तारीख स्टेट इलेक्शन कमिशनने राज्य निवडणूक आयुक्तांनी मागितली, राज्य निवडणूक आयोगाने, त्याप्रमाणे आम्ही त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्याप्रमाणे 1 जुलैची यादी आम्ही जी काय आमच्यावर होती ती पाठवून दिली। त्यावर आम्ही बरंच आमचंसुद्धा त्यावर विरोध म्हणण्यापेक्षा जे सत्य होतं ते त्यांना दाखवण्यात आलं की आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहे, कारण तुम्ही या बाबतीमध्ये निर्णय करू शकता आणि निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार तुमच्याजवळ आहेत, कारण याद्या तुम्ही बनवता। त्यांनी पुन्हा आम्हाला याचं हे सांगितलं की ज्या काही गोष्टी 1 जुलैपर्यंतच्या आमच्या हातात होत्या ती कट ऑफ डेट मागितली त्यांनी, आम्ही त्यांना दिली। आता निवडणुकींच्या याद्या या राज्य निवडणूक आयोगाजवळ आहेत, तर राज्य निवडणूक आयोगाजवळ आल्या आहेत आणि त्यावर काम चाललं आहे। आम्ही जे आपलं जी त्यांच्या भेटीगाठी होत होत्या, वेगवेगळे पक्षसुद्धा जाऊन भेटत होते, काही मतदार स्वतः जाऊन हे करत होते, तर त्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे राज्य निवडणूक आयोग आता त्यावर तर काम तर करत आहे की कुठे डुप्लिकेशन आहे, कुठे मृत व्यक्ती आहेत आणि मृत झालेल्या व्यक्तींचं नाव मतदार यादींमध्ये आलेलं आहे, बाहेरचे काही बोगस मतदार आहेत, डुप्लिकेट मतदारांचं कशा रीतीने। काल राहुल गांधींनी सुद्धा दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हरियाणामधला फार भयंकर प्रकार दाखवून दिला। तर अशा प्रकारच्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत, कारण महाराष्ट्र हे आपलं अग्रेसर राज्य आणि अग्रणी राज्य आहे देशातलं, तर इथे होऊ नये यासाठी राजकीय पक्ष जेवढे आम्ही या गोष्टीमध्ये रस घेतोय किंवा इंटरेस्ट घेतोय, तसाच आज इथे या संस्थांनी सुद्धा, निवडणूक आयोगाने, मग तो CEO असतील आणि राज्य निवडणूक आयोग, या दोघांच्याही जबाबदारीने या याद्यांमध्ये सुधार व्हावा याच्यासाठी आज आम्ही तुम्ही जी मागणी केली होती की याद्यांमधलं घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, निवडणुका पुढे टाकला, या मागणीचं काय झालं होतं? निवडणुका होऊ नयेत ही मागणी, मतदार याद्या चुकीच्या घेऊन होऊ नयेत ही आजही आमची मागणी आहे, आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष त्या पद्धतीने पाय रोवून उभे आहेत। निवडणुका तुम्ही आज नगरपालिकांच्या आणि याच्या हे केल्या, त्या ह्याच्यामध्ये आज त्यांना यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही आहोत, बघतोय ना। आम्ही त्यांना आज हेही सांगितलं की BLAs हे आता ॲक्टिव्ह करून घ्या, तो केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलं BLA या संपूर्ण प्रक्रियेमध्ये
पण खऱ्या अर्थाने BA होत आहेत का, देत आहेत का BA योजना, तर तीही मागणी आज आम्ही इथे त्यांना सांगितलं, दर्शवलं आणि त्यांचाही सकारात्मक पवित्रा होता. आणि राज्य निवडणूक आयोगाबरोबर आता ज्या काही मतदार याद्या, प्रारूप मतदार याद्या महानगरपालिकांच्या वगैरे येणार होत्या, त्यावर सगळं काम चाललं आहे. ते आम्ही सुद्धा बघतोय प्रत्येकजण एकाने हा बघा, हा जो इन्फ्लुएन्स किंवा अशा प्रकारचं जे काही हे आहे संदिग्धता म्हणण्यापेक्षा एक जो संशय आणि तो बळावण्याचं कारण एवढंच की या संस्था स्वायत्त आहेत, यांचे अधिकार यांना आहेत, कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहेत. मग यांनी कुठच्याही दडपणाखाली न येता स्वतःचा कारभार व्यवस्थित करावा ही आमची अपेक्षा आहे. आणि ते करतायत हे बघण्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्ही करतोय. राज्य निवडणूक आयोगाची प्रेस घेतली, त्यांनी हातवरती केलं, म्हटलं की यांची जबाबदारी आहे. आता हे सारखं कामाला लावलं त्यांची आहे, याच्यामुळे तुम्हाला वाटत नाही का सगळं? मी सांगितलं तुम्हाला, नाही कोऑर्डिनेशन, आणि त्यांनी सुद्धा हे केलं की कोऑर्डिनेशनने आम्ही हे करू. आम्ही बघतोय की याच्यामध्ये सुधारणा काय होते. आमची विनंती माध्यमांना आहे, आपल्या या तुमच्याच माध्यमातून आम्ही माध्यमांनाच विनंती करतोय की तुम्ही सुद्धा अगदी आमच्या बरोबर, तुम्ही सुद्धा मतदार आहात, तुम्ही सुद्धा जबाबदार नागरिक आहात. तर इथे सुधारणा होते की नाही, राजकीय पक्षांबरोबर, सर्वसाधारण मतदारांबरोबर तुम्ही सुद्धा सामील व्हा. तुम्ही सुद्धा बघा, तुम्ही सुद्धा विचारणा करा की काय झालं, किती दुबार नावं काढली, किती मृत व्यक्तींची नावं काढली. तर ह्या गोष्टी होत आहेत, ह्या आम्ही बघतोय आमच्या ह्याने. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक आक्षेप घेतलेला आहे की आज काल राहुल गांधींनी ज्या प्रकारे सांगितलं की बहुतेक ठिकाणी दुबार मतदार नोंदणी आहे, त्यांच्या विरोधात कामठीचाही उल्लेख राहुल गांधींनी केला होता. मात्र कामठीमध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांचंच दुबार नाव त्यांनी आज दाखवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की नाव जरी दोनदा असलं तरी मतदान दोनदा करता येत नाही, शाही तुम्हाला पुसता येत नाही. कोण म्हणे? बावनकुळे असे म्हटलं. बावनकुळेंचे अनुभव असतीलही, परंतु ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या गोष्टी मतदार याद्यांमध्ये होऊ नये, दिसू नयेत, त्या याच्यासाठी आग्रह धरणं हे राजकीय पक्षांचं काम आहे. निपक्षपातीपणे त्या संस्थेनं काम करावं आणि निकोप अशी निवडणूक व्हावी. यालाच धरून विचारतो की त्यांचं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी पहिल्यांदा कोर्टात धाव घेतली या मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी. मात्र लोकसभामधलीच यादी विधानसभेमध्ये होती. तुम्ही लोकसभेच्या निकालावरती आक्षेप घेतला नाही, आता विधानसभेच्या निकालावरती तुम्ही मोजचोरीचा आरोप करत आहात. ही दुटप्पी भूमिका आहे तुमची. लोकसभा 2024च्या निवडणुकांनंतर विधानसभेच्या 2024च्या निवडणुकांपर्यंत जी प्रचंड मतदार वाढ झाली त्याच्यावरचा आक्षेप होता. त्या याद्यांमध्ये बघितल्यानंतर कळलं भरमसाठ नोंद झालेली आहे आणि त्यामुळे तिथून हे सुरू झालं. त्यामुळे त्यांचा आक्षेप फडणवीस साहेब म्हणतायत तर त्यांचं स्वागतच आहे. आम्ही तर भाजपला सुद्धा बोलवलं होतं परवाच्या मोर्चामध्ये की तुम्ही सुद्धा सामील व्हा. त्यांच्याच मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये मतदार याद्यांमधला घोळ दाखवला. मग सगळेच मिळून आपण सगळ्यांनी मिळून आपलं कर्तव्य आहे, सगळ्याच पक्षांनी मिळून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.